मिरज आणि कुपवाड महानगरपालिका निवडणूक 2026 मध्ये निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी काहीच तास शिल्लक आहेत. या तासामध्ये आपण मतदारांपर्यंत कसं पोहोचू यासाठी सर्वच उमेदवार जीवाचं रान करून उमेदवार हे प्रभागामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. अशाच आपल्यामध्ये सावर्डेकर कुटुंबांची सून जी आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे आणि घर टू घर फिरून प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन प्रत्येक घरटी जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. ह्यांच्याबरोबर आपण थोडीशी चर्चा करू. नमस्कार. नमस्कार. आपलं जरा पूर्ण नाव सांगा. मी सोनल विक्रमसिंह पाटील सावर्डेकर. ठीक आहे. आपलं थोडं शिक्षण सांगा. माझं बीएससी ॲग्री झालं आहे आणि त्याच्यानंतर MBA झालं. आपल्या शिक्षणाचा उपयोग आजपर्यंत आपण कुठं करून घेतलेला आहे का? हां, मी शेती करत आहे अजूनही आणि मला त्याबद्दल कृषीभूषण पुरस्कारही मिळालेला आहे. आणि आज मी जेव्हा प्रभागात जात आहे त्यावेळेस मला दिसतं की प्रत्येकाकडे एक छोटंसं अंगण आहेच, तर त्याच्यामध्ये आपल्याला एक छोटीशी एक शेती करता आली. परसबागेमध्येच आपल्याला जेवढं भाजीपाला लागतो तो एक छोटीशी छान परसबाग करता आली, तर त्यासाठी माझे सगळे प्रयत्न राहतील. त्यासाठी एक छोट्या छोट्या कार्यशाळा करायचं माझं नियोजन आहे. आपण हा जो आता कार्यशाळा घेण्याचा विचार करत आहात, ही कार्यशाळा जी घेणार आहात ती निवडणूक झाल्यानंतर आपण लगेच ह्याबद्दल काही नियोजन केलेलं आहे का? होय, त्याचं मला स्वतःलाच ज्ञान आहे, कारण का मी विषमुक्त शेतीमध्येच माझं स्पेशलायझेशन आहे. त्यामुळे मी स्वतःही ती कार्यशाळा घेऊ शकते आणि निवडणूक झाल्यानंतर 1 महिन्याच्या आत तुम्ही म्हटलात तरी आपण ती कार्यशाळा आयोजित करू शकतो. एक महिला ज्यावेळेस तुम्ही घर, कुटुंब आणि शेती तुमची स्वतःची ही सांभाळता, तुम्ही वार्डामध्ये संपूर्ण लक्ष हे देऊ शकाल का? नक्कीच, ती माझी जबाबदारी समजते मी आणि ते द्यायलाच पाहिजे आणि ते मी करणारच आहे. आता जेव्हा तुम्ही प्रभागामध्ये फिरला, म्हणजे तुम्ही प्रचार ज्यावेळेस केला हो, त्यावेळेस तुम्हाला महिलांच्या बद्दल किंवा बाकीच्या काही समस्या अशा जाणून आल्या की ह्या समस्या सोडवणं गरजेचं आहे? होय. आता मी प्रभागात जेव्हा फिरते त्यावेळेस मला जाणवतं की बाजारपेठेमध्ये आपल्या महिलांसाठी स्वच्छतागृहच नाही आहेत, तर ती होणं गरजेचं आहे आणि ती मी नक्कीच करणार आहे. आता तुम्हाला खरं सांगायचं झालं तर बाजारपेठेमध्ये ATM मशीन ठिकठिकाणी आहेत, पण तशीच ATM मशीन सॅनिटरी पॅडची हवीत हे मला स्त्री म्हणून वाटतं आणि तीही मी करणार आहे. तसंच मला जाणवतं की आज चोऱ्या खूप वाढल्यात. महिलांना संध्याकाळी जर आपल्याकडे लवकर अंधार पडला तर प्रत्येक मीटिंगमध्ये विषय होतो की एक सुरक्षित वाटत नाही. तर आपला वॉर्ड मोठा असल्यामुळे आज पोलीस चौकी असली तरी पोलीस चौकीचे नंबर्स आता वाढायला पाहिजेत. ठिकठिकाणी पोलीस चौकी व्हायला पाहिजे, ठिकठिकाणी CCTV कॅमेरे बसवायला पाहिजेत, म्हणजे महिला सुरक्षित होतील. तर त्याचं नियोजन आम्ही सर्व मिळून करणारच आहोत. आता आपण जसं केलं महिलांच्या सुरक्षिततेसाठी आपण काहीतरी नियोजन करता, ह्याचबरोबर महिलांच्यासाठी स्वयं संरक्षणाचे काही तुम्ही याचे धडे देण्याचा मानस ठेवताय का आता? होय होय, ते प्रत्येकासाठी हवेतच. म्हणजे आपण म्हणतो की 7वी पासून आज आपल्या सारख्या सगळ्या महिलांसाठी एक कार्यशाळा आयोजित होणं गरजेचं आहे की आपण स्वतःचाच बचाव कसा केला पाहिजे, ह्यासाठी एक कार्यशाळा गरजेचीच आहे आणि ती दरवर्षी भरवली जावी आणि मी तर भरवणारच आहे. आता आपण ज्या प्रभागामध्ये थांबलेला आहात त्या प्रभागामध्ये आपण कुठल्या पक्षाकडून थांबलेला आहात आणि कोण कोण थांबलेला आहात? आज मी काँग्रेस पक्षातर्फे हाताच्या चिन्हावर उभी आहे आणि आमच्या 4 पॅनलच्या मेंबरची मी नावं सांगते. प्रथम श्री मंगेश मारुती चव्हाण, फिरोज हुसेन पठाण, मी स्वतः सोनल विक्रमसिंह पाटील सावर्डेकर आणि चौथ्या स्मिता यमगर, हे आम्ही 4 जण हाताच्या चिन्हावर उभे आहोत. आता ज्या वेळेस आपण सर्वत्र फिरता त्यावेळेस आपल्याला आपल्या विजयाबद्दल किंवा आपल्याला काही नागरिकांच्यातून अशा प्रतिक्रिया आलेल्या आहेत का? हा, नक्कीच. सगळेजण पॉझिटिव्ह आहेत, सगळ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहेत. म्हणजे आम्ही प्रत्येक गल्लीत जेव्हा फिरतो त्यावेळेस ठिकठिकाणी आम्हाला साखर मिळते, वहिनी या चहा करू का, तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहे, आम्हाला कार्यक्षम पॅनल हवं आहे आणि हे सगळं पॅनल खूप छान आहे, आम्हाला स्वतःला विश्वास आहे आणि आम्ही खरंच तुम्हाला साथ देणार आहोत, हाताला मतदान करणार आहोत, हे उत्स्फूर्तपणे ते समोरून सांगत आहेत. आता आपण त्यांच्याबरोबर चर्चा केल्यानंतर एक गोष्ट आपल्याला जाणवून आली की कार्यक्षम पॅनल हे 15 नंबर प्रभागातील नागरिकांना हवं आहे.
कार्यक्षम पॅनल हे आत्ता आपल्याला काँग्रेस पक्षाने 15 नंबर वार्डामध्ये दिलेलं आहे. यामध्ये फिरोजबाई पठाण, मंगेश चव्हाण, स्मिता यमगर आणि सोनल विक्रमसिंह सावडेकर पाटील या चौघांचं पॅनल आहे. चौघांचेही पॅनल हे सुशिक्षित आणि स्वतः काम करणारं पॅनल असल्यामुळे ह्या पॅनलला संपूर्ण 15 नंबर प्रभागातून पसंती आहे. ह्या पॅनलला गुलाल लागेलच ह्याबद्दल आपल्याला तसेच प्रभागातील नागरिकांनाही शंका नाही. ताई, आमच्याकडून आपल्या पॅनलला हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. अमन एक्सप्रेस चॅनलसाठी मी तस्लीम.